आजोबला येऊ द्या. आपल्याला आरक्षण हवं आहे आणि कट्ट्याचे हवं आहे असं वाटतं. आपण पाहिजे आता ह्या आधी काय सांगतात माहिती आहे का की शेती त्यांची उली म्हणजे शेती कमी झालेली आहे. जी 200 एकर होती ती आता 2-2.5 एक एकरावर येऊन पोहोचलेली आहे. आणि आता आपला जो मराठा समाज आहे तो एक तर सैन्यात आपल्याला रक्त सांडतो आणि नाहीतर आपल्या शेतात घाम गाळतो. आणि त्या समाजाला शिक्षण मिळालं आणि नोकरी मिळाली तर त्याचे बरेच प्रश्न सॉल्व्ह होतील आणि हालाकीचं जीवन जाऊन एक चांगलं उत्तम जीवन मिळावं ही आधीची अपेक्षा आहे. त्याबद्दल आपण काय बोलू ह्या आजींचं सांगणं आहे की आम्हाला शिक्षण घ्यायचं पैसा नसल्यामुळे आमच्या मुलाबाळांचं शिक्षण होत नाही आणि शिक्षण न झाल्यामुळे नोकरी मिळत नाही. आणि जरी नोकरी मिळाली तिथं रिझर्वेशन असल्यामुळे जरी शिकले चांगली टक्केवारी मिळवली तरी पण नोकरी मिळत नाही. अशा हालाकीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आरक्षण किती गरजेचं आहे त्यासाठी ह्या 70 वर्षाच्या वृद्ध आजी यांना मुंबईत यावं लागतंय आरक्षण मागायला. आपल्या समाजाचे 9 मुख्यमंत्री झालेले आहेत आणि 45 वर्ष सत्ता आपल्याला फक्त वेटीस धरलेला आहे. आणि त्यामुळे आता वेटीस न आजीचं म्हणणं मान्य करून आपल्याला कसं आहे माहिती आहे का पहिल्यांदा मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे. नाहीतर आपल्या समाजाचे 9 मुख्यमंत्री होऊन गेले आणि आपले जे प्रतिनिधी आहेत फक्त 2 वेळेस येत होते. एक तर मतदान मागायला आणि जेव्हा त्यांना लग्न करायचं त्यावेळेस इतर वेळी मराठा समाजाला विसरून जात होते. आता ग्रामीण महाराष्ट्राची कथा अशी आहे की त्यात फक्त 2 मराठे समृद्ध आहेत. ते कारखानदार चेअरमन असतील ते फॉर्च्युनर असतील. पण 98% समाज असा आहे की त्याला नोकरी नाही शिक्षण नाही आणि अडगळीत जीवन जगत आहे. आणि त्यामुळे ही 70 वर्षाची आपली आजी आहे ना ती आरक्षणासाठी इथं मुंबईत आलेली आहे. आणि हे लक्षात घेऊन देवेंद्र भाऊंनी आणि सर्वांनी कळलं का आरक्षण मिळावं. ह्या मराठा समाजाला फार वेटीस धरू नये. मराठा बांधवांना एक माझी पहिली विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक मराठा समाजाने शिक्षण घ्यायचं आहे आणि प्रत्येकाने PhD शिक्षण घ्यायचं आहे. आता सर्व समाज पहिले ब्राह्मण शिकत होते आता सर्व समाज शिकलेला आहे. त्यामुळे कायद्याचं ज्ञान प्रत्येकाने घेऊन जो मिळेल तो उद्योग करणे आपल्याला आरक्षण 100% मिळतं हे आझाद मैदानात मी आज डिक्लेअर करतोय. घर सोडून पावसात अशी चाली पावसात रस्त्या नाही मुंबई पर्यंत आलो. आता मुंबईत बसू
पोहोचलो तरी पाऊस उघडेल नाही, पाऊस चलीशे. सगळे मराठी बंधू पावसात इतर आले. बरोबर आहे. फडणवीस साहेबाला आम्ही काही शा देत नाही, काय देत नाही. बरोबर आहे. मंत्री म्हणून चांगला शब्द वापरतो. ये ना गरीब दुबळ्याची काहीतरी हे करा आणि आम्हाला आरक्षण द्या. हे बघा, मी इथं सांगतो 100% आरक्षण मिळणार. आज माझा जन्मदिवस आहे 29 ऑगस्ट आणि योगायोग आहे की मी 30 वर्ष संपादकीय लेख लिहितोय आरक्षणासंदर्भात आणि 370 कलमाचे राम मंदिरात जे संपादकीय लेख झालेत पूर्ण झालेत. आता आरक्षण पाहिजे. त्याशी रोहित पवारांचा मी मुलाखत घेतली. त्यांना विचारलं की बाबा की मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तर ते म्हणतात की 50% जे कोर्टात टिकेल ते आरक्षण. हां, आणि मग त्यासाठी का म्हणजे आपले 9 मुख्यमंत्री झाले, मग आपण का 45 वर्षात आपल्याला टाटकत का उभारावं लागतं. तर त्यावर ते काय म्हणतात की मागचं काय विचारू नका, मग म्हणजे आता काय ते सांगा. बरोबर आहे. हां, फक्त तुम्ही आमच्याकडे सर्वजण येता कशासाठी. आता काय करणार, सर्व राजकीय पक्ष दिल्लीत एकत्र यायचं आणि पार्लमेंटमध्ये हा विषय मागायचा. आता सर्व पक्ष काय एकत्र येणार आहेत का, नाही. मग आता जे आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळतंय ते घ्यायचं आणि आता एक आपण सर्व मराठा समाजाने एक सर्व 38 जिल्ह्यात संघटित राहा आणि व्यापार करा. जसं गुजराती मारवाडी लोक आहेत ना, हां, त्या पद्धतीने आपण एकत्र यायचं. आणि दुसरी गोष्ट मी एक सांगतो की बरेच मी 5-7 हिंदू जे ग्रुप होते त्या ग्रुपमध्ये होतो. मी बाहेर पडत होतो, मोबाईलमध्ये मेसेज येतात म्हणून जास्त. पण आता जेव्हा मी या ग्रुपमध्ये मराठा आरक्षणाचा मी पोस्ट टाकतोय त्या ग्रुपमधून मी बाहेर पडतो. म्हणजे याचा अर्थ काय निघतोय की हिंदुत्व आणि मराठा वेगळा आहे. हे मान्य आहे? हां, कारण का माहिती आहे का मान्य आहे. कारण का तर हिंदुत्वासाठी पहिल्यांदा आम्ही लढायला आम्ही ज्या समाजातून छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होतात, हां, त्या समाजाला असं वेठीस धरणं योग्य नाही आहे. आरक्षण ओबीसीतून देऊन आमची मुलं बाळं शिकली पाहिजे. हां, आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. त्याबद्दल बोलावं. आम्हाला आमच्या मुलाला नोकरी मिळाल्या पाहिजे. आरक्षण आम्हाला रक्तातल्या नात्याला पाहिजे. रक्तातल्या नात्याला आरक्षण भेटलं पाहिजे. आमच्या मुलीला भेटलं, या शेतीत कामं करते, याच्या काय कामाचे हे आरक्षण. आमच्या नात्यासाठी आम्हाला रक्तातल्या नात्याचं